परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संतश्रेष्ठ लिंगेश्वर महाराजांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, पाहता स्वरूप जहालो अरूप, कैसे निज रूप आठवे मज, मी तू पण गेले सहसा गळून, पूर्ण समाधान लाभले हो, अखंड समाधी अचळ स्वरूपी, गुरु कृपारूपी लाधली हो, मी तू पण गेले सहसा गळून, पूर्ण समाधान लाभले हो, लिंगेश्वरी सहज जहाली जागृती, स्वरूपाची स्थिती अखंडती, मी तू पण गेले सहसा गळून, पूर्ण समाधान लाभले हो। या अभंगात ज्ञानोत्तरा भक्तिपर अभंग आहे। या 4 चरणाच्या अभंगामध्ये आत्मानंदाचा अनुभव झाल्यानंतर, विश्वव्यापक परमात्म्याचा आपल्या हृदयात आनंद झाल्यानंतर जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून संत लिंगेश्वर महाराजांनी केलेलं आहे। पाहता स्वरूप झालो अरूप, कैचे निज रूप आठवे मज। रूप रूप म्हटल्यानंतर तिथं सुंदर आहे, कुरूप आहे, गोरा आहे, काळा आहे, देखणं आहे, हेकणं आहे। रूप म्हणल्यानंतर तिथं द्वैत आलं, पण स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नाही। स्वरूप म्हणजे एकच आहे, तिथं 2 भाव नाहीत। ज्यावेळेस हा जीवात्मा सद्गुरुनाथाला शरण जातो आणि शरण गेल्यानंतर पूर्ण अहंकाराचं समर्पण केल्यानंतर सद्गुरुनाथ त्याला उपदेश करतात, तत्वमसी, ज्याचा तू शोध घेत आहेस तो परमात्मा तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही। तू खोट्या मान्यतेने नटलेला आहेस, मी शरीर आहे, ही शरीराची पत्नी आहे, ही मुलं आहेत, या खोट्या मान्यतेमध्ये अडकून तू सुखी किंवा दुःखी होत आहेस। वास्तविक पाहता तू चैतन्य स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू पूर्ण समाधान स्वरूप आहेस, तू शाश्वत आहेस। तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही। जन्म मरण हा देहाचा धर्म आहे, तहान भूक प्राणाचा धर्म आहे, सुख दुःख शरीराचा धर्म आहे, सुख दुःख मनाचा धर्म आहे, जन्म मृत्यू शरीराचा धर्म आहे, सुख दुःख मनाचा धर्म आहे, आणि तहान भूक प्राणाचा धर्म आहे। तू सच्चिदानंद स्वरूप आहेस। सद्गुरुनाथानं सांगावं आणि त्या शिष्यानं विश्वास ठेवावा। अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउठी। विश्वास ठेवल्यानंतर, विश्वास ठेवण्यासारखी जर कोणती वस्तू असेल ते सद्गुरुनाथाचं वचन आहे। म्हणून म्हणतात, ध्यान मूलम गुरुपदम। तुम्हाला ध्यानच जर करायचं असेल तर गुरुच्या चरणाचं ध्यान करा। मंत्र मूलम
गुरुर्वाक्यम. मंत्र जर म्हणायचा असेल तर गुरुनं जे नाम दिलंय त्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती. सद्गुरुनाथाचं सुंदर रूपाचं ध्यान करावं. मंत्र म्हणायचं मंत्र मूलम गुरुर्वाक्यम. सद्गुरुनाथानं जे नाम दिलं आहे तेच मंत्र आहे. त्याच्यापेक्षा मोठा मंत्र दुसरा कोणता नाही. पूजा मूलम गुरुर्पदम. पूजा जर करायची असेल तर सद्गुरुनाथाच्या चरणाची करावी. सुखे संसाराशी घाली देई आवडी पाऊले. त्या पावलाची आवड राहावी, त्या पावलाची मानसिक पूजा व्हावी. आणि एवढा विश्वास टाकून सद्गुरुनाथाला शरण गेलो आणि सद्गुरुनाथानं जे वचन सांगितलं, तू आनंद स्वरूप आहेस, तू सत्य स्वरूप आहेस, तू प्रकाश स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस आणि तू आनंद स्वरूप आहेस. तू पिंडी ब्रह्मांडी बिंबला. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे चैतन्य आहे, ज्याच्या सत्तेनं सूर्यप्रकाश तो, ज्याच्या सत्तेनं नद्या तुडी भरून वाहतात, ज्याच्या सत्तेनं समुद्र मर्यादा ओलांडत नाही, ज्याच्या सत्तेनं सूर्यप्रकाश तो, ज्याच्या सत्तेनं चंद्रात शीतलता आहे, ज्याच्या सत्तेनं पृथ्वीमध्ये गंध आहे, फुलामध्ये सुगंध आहे, प्रत्येक प्राणी मात्राचा श्वास चालू आहे, असा तू सर्व व्यापक परमात्मा तूच आहेस. हा सद्गुरुनाथानं बोध केला. बोध केल्यानंतर तो शिष्य त्या बोधावर कायम राहिला आणि मी आनंद स्वरूप आहे, मी सत्य स्वरूप आहे, हे शरीर म्हणजे मी नव्हे, मी आत्मस्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे. या देहाचा मी साक्षी आहे. या देहाचं मी बालपण पाहिलं, या देहाचं मी तरुणपण पाहिलं, या देहाचं मी म्हातारपण पाहत आहे आणि एका दिवशी या देहाचा मृत्यू मी पाहणार आहे आणि हसत हसत या देहाला सोडणार आहे. पाहता स्वरूप सद्गुरुनाथानं दाखवलं. तू आनंद चिदानंद स्वरूप आहेस, तू आनंद रूप आहेस. ते स्वरूपाचा हृदयामधल्या स्वरूपाचा अनुभव घेतला. त्या ज्ञानरूपी दृष्टीनं ते स्वरूप पाहिलं, त्या भावमय दृष्टीनं ते स्वरूप पाहिलं, आत्मस्वरूप. माझे हृदयी तोची दिसे, सर्वाठाई तोची वसे. माझ्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तोच सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. मग त्या स्वरूपाला मी ज्ञान दृष्टीनं पाहिलं, मी भाव दृष्टीनं पाहिलं, त्या आनंद रूपाचा मी अनुभव घेतला, त्या साक्षी स्वरूपाचा अनुभव घेतला, त्या प्रेम स्वरूपाचा सत्यचित्त आनंद स्वरूपाला मी ज्ञान दृष्टीनं पाहिलं, ज्ञान दृष्टीनं जाणलं, भाव दृष्टीनं त्याला पाहिलं. त्यानंतर झालो मी अरूप. त्या रूपाच्या भिंती माझ्या सगळ्या पडल्या. हा सुंदर, हा कुरूप, हा हत्ती आहे, ही मुंगी आहे, हा राजा आहे, हा भिकारी आहे, या रूपाच्या सगळ्या भिंती गळून पडल्या. मला फक्त सर्वामध्ये सर्व अंतर्यामी चैतन्य दिसत आहे. मीच सर्वामध्ये वसलेला आहे, सर्व माझ्यातच आहेत. हा अनुभव, हा आनंद त्या शिष्याला सद्गुरुनाथाच्या कृपेने मिळाला. त्यावेळेस म्हणतो, पाहता स्वरूप झालो अरूप, कैचे निज रूप आठवे मज. त्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आल्यानंतर मी हे शरीर आहे म्हणून इतके दिवस मी नाचत होतो, मी मोठा सावकार आहे मी म्हणून उड्या मारत होतो, मी मोठा अधिकारी आहे म्हणून मी उड्या मारत होतो. आज या देहापुरता मी मर्यादित राहिलो नाही. अणुहून मी होतो लहान, गगनाहून मोठे गगनाहून झालो आता.
ही अवस्था प्राप्त झाली. म्हणून मला ते देहरूपी जे चिंतन केलेलं होतं, मी हा देह आहे, हे देहाच्या संबंधित छोटंसं घर आहे, या घरातली ही माणसं आहेत आणि तेवढेच माझे आहेत आणि बाकी माझं कोणीच नाही, असा जो माझा भाव होता, तो सद्गुरुनाथाच्या कृपेनं मला दिव्य दृष्टी मिळाली. विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सर्व विश्वच त्याचं घर झालं. माझं संपूर्ण विश्व माझं घर आहे. विश्वातले सगळे माणसं माझं कुटुंब आहे. नव्हे, सर्व देहामध्ये राहणारा मीच आहे. हा भाव रामकृष्ण परमहंसाला गळ्याचा कॅन्सर होता. शेवटच्या दिवसामध्ये त्यांना गिळताही यायचं नाही. त्यावेळेस शिष्य म्हणायचे, महाराज, तुम्हाला जगदंबा प्रत्यक्ष बोलते, तुम्ही आईला मागा की मला 4 घास खायपुरतं तर कर. त्यावेळेस परमहंस म्हणाले, अरे, तुमच्या सर्वाच्या मुखानं, हजारो मुखानं खाणारा मीच आहे. मी या देहात थोडंच बंदिस्त आहे, या सांगड्यात. तुमच्या हजारो मुखानं खाणारा मीच आहे, हजारो मुखानं बोलणारा मीच आहे. तुमच्या सर्वामध्ये वसलेलं चैतन्य आणि या रोग झालेल्या सांगड्यामध्ये वसलेलं चैतन्य एकच आहे. म्हणून त्या आई जगदंबेला, त्या इष्टदेवतेला मागायची गरज नाही. तिनं मला दिलेलं ज्ञान, तिनं मला दाखवलेलं स्वरूप, पाहता स्वरूप जहालो अरूप, कैचे निज रूप आठवे मज. परमहंस म्हणाले, मला या हाडामासाच्या शरीराचं कुठं कौतुक आहे. आता सर्वांतर्यामी मीच आहे. गुरुच्या रूपात मीच आहे, शिष्याच्या रूपात मीच आहे, सज्जनाच्या रूपात मीच आहे, दुर्जनाच्या रूपात मीच आहे, हत्तीमध्ये मीच आहे चैतन्य स्वरूपानं, मुंगीमध्ये मीच आहे. नदी, पहाड, वृक्ष, सर्व चराचरात वसलेलं चैतन्य मीच आहे. कैचे निज रूप आठवे मज, मी तू पण गेले सहसा गळून. आणि मी हे शरीर आहे, ठेवलेलं नाव आहे 12व्या दिवशी, ह्याचा जो मी अभिमान घेऊन हिंडत होतो. मी गुरु आहे, तू शिष्य आहेस. मी राजा आहे, तू प्रधान आहेस. मी श्रीमंत आहे, तू गरीब आहेस. हा मी तूपणाचा भाव निघून गेला. मी तूपण गेले सहसा गळून. आणि मी आणि तू गेल्याशिवाय पूर्ण समाधानाची प्राप्ती लाभतच नाही आणि लाभणारही नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू आहेस. माझी इच्छा जर पूर्ण होत नसेल तर मग त्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं. त्या पुढच्या माणसाचं माझ्या मनासारखं केलं तर त्याच्याविषयी प्रेम आहे, मनासारखं करत नसलं त्याच्याविषयी मला राग आहे. हे जर व्हायचं नसेल तर मी पण सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित केला पाहिजे. समर्पित करून सद्गुरुनाथानं दाखवून दिलेलं स्वरूप तू आनंद स्वरूप आहेस, सच्चिदानंद आहेस, सर्वांतर्यामी तूच आहेस, असा भाव दृढ केल्यानंतर मी तू पण गेले सहसा गळून, पूर्ण समाधान लावले हो. अखंड समाधी अचळ स्वरूपी, गुरु कृपा रूपी लाधली हो. अखंड समाधी अचळ स्वरूपी, गुरु कृपा रूपी लाधली हो. सद्गुरुनाथाच्या कृपेनं मला विश्वात्मक भावाची अखंड समाधी लादलेली आहे, लाभलेली आहे. आणि त्या आनंद रूपात मी नटलेला आहे. आता माझ्यापाशी मी पण राहील नाही, तू पण राहील नाही, गरीब राहील नाही, श्रीमंत राहील नाही. सर्वांतर्यामी परमात्म्याचं रूप मीच आहे, असा मला जागृती झालेली आहे. लिंगेश्वरी सहज जाहली जागृती,
स्वरूपाची स्थिती अखंडती. लिंगेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरुनाथाच्या कृपेनं मला जागृती झाली की सर्व व्यापक चैतन्य म्हणजे मीच आहे. मी आनंदरूप आहे, मी शाश्वत आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी नित्य आहे, मला जन्म नाही, मला मरण नाही. हा मला भाव प्राप्त झाला, मला सहज जागृती प्राप्त झाली. लिंगेश्वरी सहज झाली जागृती आणि त्या जागृतीनं स्वरूपाची स्थिती अखंडती आणि मी त्या अखंड आनंद स्वरूपात स्थिर झालो. ओम शांती शांती शांती.